पुणे देशातील सर्वात मोठ्या आयटी हबपैकी एक आहे. शिक्षण, नोकरी, करिअरच्या संधीसाठी दरवर्षी लाखो हजारो तरुण या शहरात येतात. पण याच पुण्यातील हिंजवडी परिसरातून एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे जिने संपूर्ण शहर हादरून गेलं. प्रेमसंबंध, विश्वास आणि विश्वासघाताच्या भावनेतून उफाळून आलेला राग या सगळ्याचे रूपांतर एका भीषण हिंसक घटनेत झाल्याचा आरोप आहे. एका 7 मजली पीजी हॉस्टेलमध्ये घुसून एका तरुणावर लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सागर गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी दिनेश झांबरे याला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही संपूर्ण घटना नेमकी कशी घडली, पोलिसांच्या प्राथमिक तपासात काय समोर आलं आहे आणि या घटनेतून समाजासमोर कोणते गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी दिनेश झांबरे आणि जखमी तरुणी यांची ओळख शालेय जीवनापासूनच होती. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचं तपासात समोर आलेलं आहे. यानंतर उच्च शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने संबंधित तरुणी पुण्यात आली. हिंजवडी परिसरात राहत असताना तिची ओळख सागर गायकवाड या तरुणाशी झाली. ही ओळख पुढे मैत्री आणि नंतर प्रेमसंबंधात बदलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र या संबंधांचं नेमकं स्वरूप आणि इतर बाबी तपासातून स्पष्ट होतील. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या घडामोडीमुळे आरोपीच्या मनात राग आणि विश्वासघाताची भावना निर्माण झाली होती. गुरुवारी या प्रकरणाने अत्यंत भीषण वळण घेतले. आरोपी दिनेश झांबरे हिंजवडीतील 7 मजली खाजगी पीजी हॉस्टेलमध्ये पोहोचल्याचा आरोप आहे. त्यावेळी सागर गायकवाड आणि संबंधित तरुणी तिथे उपस्थित होते. यानंतर तिघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं याचा तपास सुरू आहे. मात्र पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार काही क्षणातच परिस्थिती चिघळली. आरोपीने सोबत आणलेल्या लोखंडी रॉडने सागर गायकवाडवर सपासप वार केल्याचा आरोप आहे. हा हल्ला इतका गंभीर होता की सागर गायकवाड रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. दरम्यान हा हल्ला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीवरही आरोपीने हल्ला केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. पीजी मधील इतर रहिवाशांनी आरडाओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेतली. काहींनी तत्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. जखमींना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी सागर गायकवाड यांना मृत घोषित केले. तर जखमी तरुणीवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोप आहे. मात्र हिंजवडी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्र हातात घेतली. घटनास्थळावरील पुरावे, प्रत्यक्षदर्शी माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. अखेर काही तासातच दिनेश झांबरे याला अटक करण्यात आली. सध्या त्याची चौकशी सुरू असून हल्ल्यामागचं नेमकं कारण काय, पूर्वनियोजन होतं का, तसंच इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न पुन्हा समोर आले. प्रेमसंबंधांमधील मतभेद इतक्या टोकाला का जात आहेत? राग, असुरक्षितता किंवा नकार स्वीकारता न आल्यामुळे हिंसाचाराचा मार्ग का निवडला जातो? मानसिक आरोग्य, भावनिक परिपक्वता आणि संवादाचा अभाव ही या घटनांमागची मोठी कारणं तर नाहीत ना? तज्ज्ञांचं म्हणणं आहे की कोणत्याही नात्यात मतभेद असू शकतात. काही नाती टिकतात, काही नाती संपतात, पण नातं संपलं म्हणून हिंसा करण्याचा कोणालाही अधिकार मिळत नाही. नकार स्वीकारणं, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि गरज वाटल्यास समुपदेशनाची मदत घेणं हीच योग्य मार्गे आहेत. विशेष म्हणजे हिंजवडी ही आयटी क्षेत्रातील अत्यंत गजबजलेला परिसर आहे. इथे देशभरातून आलेले हजारो युवक युवती पीजी, हॉस्टेल आणि भाड्याच्या घरांमध्ये राहतात. अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक मजबूत असण्याची गरज असल्याची चर्चा या घटनेनंतर पुन्हा सुरू झाली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तीची चौकशी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच न्यायालयात आरोपपत्र दाखल होईल आणि त्यानंतरच सर्व बाबी अधिकृतपणे स्पष्ट होतील. यामुळे या प्रकरणात सोशल मीडियावर व्हायरल होणारे अप्रमाणित दावे, अफवा किंवा एकतर्फी निष्कर्ष यांवर विश्वास ठेवणे, कायदेशीर प्रक्रियेचा आदर करणं आणि तपास पूर्ण होण्याची वाट पाहणं आवश्यक आहे. या घटनेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे आणि 3 कुटुंबाचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं आहे. ही घटना केवळ एक गुन्हा नाही, तर नातेसंबंध, भावनिक अस्थिरता आणि हिंसाचार यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज अधोरेखित करणारी एक घटना आहे. कारण प्रेम हे विश्वास, आदर आणि स्वातंत्र्यावर टिकतं, मालकी हक्काच्या भावनेवर नाही.
कोणत्याही व्यक्तीला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तो निर्णय आवडला नाही म्हणून हिंसाचार करणं केवळ कायद्याने गुन्हा नाही, तर मानवी मूल्यांचाही पराभव आहे. आता या प्रकरणात पुढे काय घडतं, आरोपीवर कोणती कलमे लागू होतात, न्यायालयात काय युक्तिवाद होतो आणि तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. या प्रकरणावर तुमचं काय मत आहे? अशा घटना रोखण्यासाठी समाज, कुटुंब, शैक्षणिक संस्था आणि प्रशासन यांनी कोणती पावले उचलावीत? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींचं सखोल विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.